नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शाळेच्या बाहेर मिळणारे जे समोसे असतात तेच अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे पाहूयात। तर या ठिकाणी मी 1.5 वाटी इतका रवा घेतलेला आहे। आता या रव्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। या ठिकाणी मी 1.5 चमचा इतकं लाल तिखट वापरलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। आता त्यामध्येच आपण पाव चमचा इतका बेकिंग सोडा देखील घालणार आहोत। सोड्यामुळे समोसे छान फुलतात। आता हे सर्व छान एकजीव करून घेऊयात। आता या मिश्रणामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत। तेल घातल्यामुळे समोसे अगदी तेलकटही होत नाहीत आणि चवीला छान लागतात। तर आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्येच आपण थोडे थोडे पाणी घालून घट्ट असा रव्याचा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण रव्याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। हा जास्त पातळ करायचा नाही, नाहीतर समोसे फुगत नाहीत। तर पहा, या पद्धतीने आपण रवा 10 मिनिट झाकून ठेवूयात। रवा भिजल्यानंतर आपण 10 मिनिटांनंतर अगदी रवा थोडासा फुललेला असतो, तर हा पुन्हा एकजीव करून घेऊयात। आता या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊयात। पहा मैत्रिणींनो, या पद्धतीने गोळे बनवून छान जाडसर लाटून घेऊयात। जास्त पातळही लाटायचे नाही आणि जास्त जाडही नाही। पहा, या ठिकाणी आपली ही रव्याची पोळी छान लाटून झालेली आहे। आता आपण ती कट करून घेऊयात। त्यासाठी याचा कडेचा भाग कट करून काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला समोसाचा आकार कट करण्यासाठी सहज सोपे जाईल। आता हे आपण सरळ कट करून घेऊयात। आता याचे कट केलेले पीस एक एक बाजूला काढून त्याचे ट्रायंगल शेप मध्ये आपण कट करून घेऊयात, जेणेकरून ते एकसारखे कट करता येतील। तर तुम्ही ट्रायंगलच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही आकारामध्ये अगदी कट करू शकतात। मुलं तर अगदी आवडीने खातील।
चला तर मग याच पद्धतीने आपण उरलेले समोसे देखील करून घेऊयात. पहा किती छान तयार झाले आहेत. आता हे सर्व समोसे आपले तयार करून झाले आहेत. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झाले आहे की नाही थोडेसे पीठ टाकून पाहूयात. पहा या ठिकाणी तेल छान गरम झालेले आहे. आता त्यामध्ये हे समोसे एक एक करून टाकून तळून घेऊयात. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. पहा मैत्रिणींनो, समोसाला छान रंग आलेला आहे. अगदी सोनेरी रंग दिसतो आहे. आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि उरलेले समोसे देखील याच पद्धतीने तळून घेऊयात. पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी आपले समोसे छान तळून झालेले आहेत. आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. समोसे तर छान तयार झाले आहेत. आता त्यामध्ये आपण पाव चमचा चाट मसाला आणि चिमूटभर इतके लाल तिखट घालून ते छान मिक्स करून घेऊयात. समोसाला अगदी छान चाट मसाला लागला पाहिजे. तर पहा या ठिकाणी अगदी खुसखुशीत आणि खमंग असे समोसे आपले तयार झाले आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.